अचानक विहिरीतून यायला लागलं गरम पाणी. अकोल्यात भीतीचं वातावरण. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका खासगी विहिरीतील पाणी सलग 3 दिवसांपासून स्पर्शाला उबदार लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमागील नेमके कारण काय असावं याबाबत चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही शासकीय यंत्रणेने अधिकृत खुलासा केलेला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार पातूर तालुक्यातील आलेगाव येथील अरुण मोरतडकर यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी गेल्या 3 दिवसांपासून सतत उबदार लागत असल्याचं सांगितलं जात आहे. ही विहीर पिण्याच्या आणि घरगुती वापरासाठी नियमित वापरली जाते. विशेष म्हणजे विहिरीतील मोठ्या प्रमाणात पाणी उपसल्यानंतर झऱ्यातून पुन्हा भरून आलेलं पाणीही उबदार असल्याचं दावा विहीर मालकाने केला आहे. आणि ही माहिती गावात पसरताच अनेक नागरिकांनी विहिरीवर धाव घेत प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली आहे. आणि या अनोख्या घटनेमुळे ग्रामस्थांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि आरोग्य विभागाने तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील पाण्याचे तापमान, गुणवत्ता आणि भूगर्भीय कारणांची मागणी शास्त्रीय पद्धतीने करावी अशी मागणी केलेली आहे. तज्ज्ञांच्या मते भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहातील बदल किंवा स्थानिक भूगर्भीय रचनेमुळे अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यामागील नेमकं कारण शास्त्रीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.